मित्रांनो, एज्युकेटर्स अकॅडमीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो आहे। गेल्या काही दिवसापासून आपण PhDच्या संदर्भात एक सिरीज, एक मालिका सुरू केलेली आहे। तुमच्या PhDच्या संदर्भात अनेक आस्पेक्ट्स जे आहेत PhDचे, या संदर्भात आपण चर्चा करत आहोत। या विविध विषयाला धरून चर्चा करत असताना एक गोष्ट अशी लक्षात आली का आपण खूप मेहनत करून सेट परीक्षा पास केलेली आहे, नेट परीक्षा पास केलेली आहे, काही विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा पास केलेली आहे, MPhil पास केलेली आहे। म्हणजेच आपण बरीच मेहनत घेऊन PhDसाठी आपण क्वालिफाय झालेलो आहोत। आता वेळ आलेली आहे इंटरव्ह्यूची, मुलाखतीची, का ज्यावर आधारित तुमचं सिलेक्शन होणार आहे। या पर्टिक्युलर अभ्यासक्रमासाठी तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतर, थिअरॉटिकल क्वालिफाय झाल्यानंतर ओरल्समध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे। तर इतकी सारी मेहनत केल्यानंतर मला ओरलमध्ये कसं काय क्वालिफाय करता येईल, यासाठी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार सुरू असतात। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं का आपण असं बोललं पाहिजे, तसं बोललं पाहिजे, या विषयावर होईल का, काय प्रश्न विचारले जातील। परंतु मुलाखतीचा कधीही सिलेबस नसतो। मुलाखतीचा सिलेबस नसल्यामुळं आपल्याला नेमकी तयारी कशी करावी, नेमकी आपल्या इंटरव्ह्यूची दिशा काय, याबद्दलचे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये सारखे घोंगावत असतात। गेल्या 20-25 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करत असल्यामुळं बऱ्यापैकी जे काही माझे अनुभव आहेत ते शेअर करण्यासाठी आणि नेमकं इंटरव्ह्यू कसा द्यावा या संदर्भात आपल्या अनेक लोकांच्या समस्या लक्षात घेऊन आजचा हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत। यामध्ये एक गोष्ट, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं का कोणत्याही प्रकारचा सिलेबस नसतो। इंटरव्ह्यू देणारा आणि इंटरव्ह्यू घेणारा यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते किती सॉफ्टली आणि किती व्यवस्थित होतं त्यावर तुमचं परीक्षेमध्ये या इंटरव्ह्यूमध्ये उत्तीर्ण होणं अपेक्षित असतं किंवा त्यावर हे आधारित असतं। विशेषतः सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्ही कसं प्रेझेंट होता त्यावर तुमचं सिलेक्शन अवलंबून असतं। जर याला सिलेबस नाही तर मग तयारी करावी कशी, तर यामध्ये इंटरव्ह्यू देणारा ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू देतो किंवा इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना जिकडे घेऊन जातो तिकडे इंटरव्ह्यू घेणारे प्रश्न विचारत जातात। म्हणून आपल्याला प्रश्नाची उत्तरं साधारणतः 2 प्रकारे दिली जाते। एक तर जो संशोधक आहे, जो विद्यार्थी आहे, त्याच्या मनातून किंवा त्याच्या विचारातून आलेलं उत्तर, किंवा इंटरव्ह्यू घेणाऱ्याला अपेक्षित असलेलं उत्तर, असे 2 प्रकारची उत्तरं तुमच्या याची असू शकतात, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची असू शकतात। तर उत्तर देताना इंटरव्ह्यू कोणत्या रोखाने सुरू आहे किंवा प्रश्न कोणत्या रोखाने विचारला आहे हे लक्षात घेऊन त्याला अपेक्षित असलेलं उत्तर आपण द्यायचं आहे की आपल्या विचारातून आलेलं उत्तर द्यायचं आहे, याचा विचार आपल्याला तत्क्षणी करावा लागतो। आणि प्रश्नाचा सिलेबस नसल्यामुळं किंवा इंटरव्ह्यूचा सिलेबस नसल्यामुळं आपण जिकडे त्यांना इंटरव्ह्यू घेणाऱ्याला घेऊन जाऊ तिकडे आपल्याला प्रश्नाची वेगवेगळे प्रश्न विचारली जाणार आहेत। सर्वात पहिल्यांदा जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा 2-3 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहेत। कोणत्याही विद्यापीठाच्या इंटरव्ह्यू होताना 4-5 क्रायटेरियाज लावलेले असतात, त्याबद्दलच्या गाईडलाईन्स विद्यापीठाकडून त्या पर्टिक्युलर रिसर्च सेंटरला दिलेले असतात, त्यानुसार इंटरव्ह्यू कंडक्ट होत असतात। विशेषतः तुमचं कॉन्फिडन्स लेवल किती आहे, तुमच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे, तुमचं रिसर्च ॲटिट्यूड काय आहे, तुमचा रिसर्च ॲप्टिट्यूड काय आहे, तुम्ही प्रेझेंटेशन कसं करता, रिसर्चच्या संदर्भातलं नॉलेज काय आहे, असे वेगवेगळे क्रायटेरियाज दिलेले असतात आणि त्यानुसार तुम्हाला गुण दिले जातात आणि त्या गुणांनुसार तुमचं सिलेक्शन होतं। म्हणून कॉन्फिडन्स तुम्हाला चांगला येण्यासाठी सुरुवातीच्या प्रश्नापासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्ही उत्तरं कशी देता यावरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होणं किंवा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणं अत्यंत गरजेचं आहे। सुरुवातीला जसंही तुम्ही इंटरव्ह्यूला फेस करता तेव्हा इंट्रोड्यूस युअर सेल्फ असा प्रश्न पहिल्यांदा विचारला जातो। इंट्रोड्यूस युअर सेल्फ, इंट्रोड्यूस युअर सेल्फचा अर्थ काय बरं? इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हणजे तुम्ही तुम्हाला परिचय द्यायचा आहे। इंट्रोड्यूस युअर सेल्फ हा प्रश्न साधारणतः पहिल्यांदा विचारला जातो। आता यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन कसं देता तुमचं, तुम्हाला असं वाटतं नेहमी का इंट्रोडक्शन काय सोपी गोष्ट आहे, मला काय नाव गाव पत्ता सांगायचं आहे फक्त, पण खऱ्या अर्थानं इथूनच इंटरव्ह्यूला सुरुवात होते का तुम्ही इंट्रोड्यूस कसं करता। इंट्रोड्यूस करताना तुमचं नाव गाव पत्ता, क्वालिफिकेशन, तुमचे वीक पॉईंट, तुमचे स्ट्रेंथ्स कोणते आहेत, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते आहेत,
तुमच्या ॲटिट्यूड काय, तुमच्या हॉबीज काय आहे याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे का, जेणेकरून तुम्ही तुमच्या संशोधनाचं फील्ड या इंट्रोडक्शनमध्येच तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे का. समजा तुम्हाला पर्यावरण शिक्षणावर खूप चांगला अभ्यास आहे तुमचा, तर तुम्ही पर्यावरण शिक्षणाबद्दलचं तुमचे स्टडीज काय आहे, त्याचं फील्ड काय आहे, त्या संदर्भातली काय, हे एक 30-35 सेकंदात 45 सेकंदात तुमच्या नावाबरोबर हे तुम्हाला सांगायचं आहे का, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू घेणारे त्या साईडनं प्रश्न विचारतील. म्हणजेच इंट्रोडक्शन करताना आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं का मी PG कुठून केलं आहे, मार्क्स किती आहेत, हे तिथं काय घाई होऊन जाते खूप. याचं कारण असं का एका संशोधकाने एक संशोधन केलं का इंटरव्ह्यूच्या ठिकाणी त्यांनी ब्लड प्रेशर मोजलं तर 90% लोकांचं ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा जास्त होतं. कारण प्रत्येकाला एक गोंधळ त्याच्या मनात उडलेला असतो, म्हणून उत्तर देताना फार चुकीचं उत्तर दिलं जातं. म्हणून पहिल्यांदा इंट्रोडक्शन मला काय द्यायचं आहे याविषयीचं घरी आपण आपला ड्राफ्ट तयार करून घेतला पाहिजे का, माझं क्वालिफिकेशन काय सांगायचं आहे, म्हणजे जे आहे तेच सांगणार आहात, पण कसं सांगायचं आहे, कोणत्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही क्वालिफाय केलेलं आहे, तुम्ही नेट सेट क्वालिफाय केलेली आहे, पेट क्वालिफाय केलेली आहे, या संदर्भात शॉर्टमध्ये तुम्हाला काय सांगता येईल. त्याचबरोबर तुमच्या रिसर्चची फील्ड कळत न कळत तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगणार आहात, त्यावरूनच तुम्हाला बाकीचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक असते. म्हणून इंट्रोडक्शन खूपच जास्त महत्त्वाचं असतं का तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देताना साधारणतः 30 ते 45 सेकंदामध्ये तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही तुमची फील्ड सांगणं अपेक्षित असतं, तुमच्या स्ट्रेंथ्स कोणकोणत्या आहेत त्या सांगणं अपेक्षित असतं, विकनेस कोणकोणते आहेत, विकनेसेससुद्धा सांगणं अपेक्षित आहे का. माझं अक्षर चांगलं नाही, मग अक्षर चांगलं नाही त्यावर तुम्ही काय उपचार करता ते एखाद दुसरं सांगता येईल का. मी अक्षर चांगलं करण्याची एक क्लास लावला आहे किंवा मी एक त्याची तयारी करतो आहे किंवा मी त्याची प्रॅक्टिस करतो आहे. म्हणजे विकनेस काय आहे आणि त्या विकनेसवर ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय काय करत आहात हे सुद्धा शॉर्टमध्ये सांगणं याच्यामध्ये अपेक्षित आहेत. तुमच्या हॉबीज कोणत्या आहेत, प्रश्न कदाचित दुसरा तिसरा ते विचारला जाऊ शकतो का, तुमचे विकनेसेस काय, तुमच्या हॉबीज काय आहेत. म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये हे 2-3 प्रश्न प्रामुख्यानं विचारले जातात. हॉबीजमध्ये सांगताना सुद्धा तुम्हाला तुमच्या रिसर्चच्या अँगलनी तुमच्या हॉबीज सांगणं अपेक्षित आहे का. तुमच्या समजा तुम्ही केमिस्ट्रीचे स्टुडंट आहात तर केमिस्ट्रीमध्ये समजा बायोकेमिस्ट्रीवर तुम्हाला काही घ्यायचं आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्रीवर घ्यायचं आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये तुमचे हॉबीजच्या सेन्सनं काही तुम्ही करताय का, लॅबॉरेटरीजमध्ये काही तुम्ही वाचतात का, काही जर्नल्स तुम्ही वाचतात का, काही रिसर्चेस तुम्ही वाचलेले आहात का, रिसेंट रिसर्चेस कोणते आहेत, हे सुद्धा तुम्हाला हॉबीजमध्ये सांगता येणं पॉसिबल आहे. म्हणजेच तुमचा विषय तुम्ही त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला तुम्ही तिथं प्रश्न विचारण्यासाठी स्कोप तुम्ही तयार करून द्यायचा का, तुम्हाला जे येतं तिकडे तुमच्या तुमच्या एक्झामिनरला किंवा तुमच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला घेऊन जाता येतं. म्हणून पहिला जो भाग आहे हा इंट्रोड्यूस युअर सेल्फ, याची तयारी आपल्याला प्रामुख्यानं व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. इथं तुम्ही जर व्यवस्थित उत्तरं दिलीत तर तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू एकदम व्यवस्थित होण्याची शक्यता 99% असते. कारण तिथे तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते, तिथं तुमचं पोटेन्शियल कळतं, तुमचा कॉन्फिडन्स कळतो. म्हणून इंट्रोडक्शन अगदी प्रभावीपणे, मी जसं नेहमी म्हणतो, वेल बिगिनिंग हाफ डन. म्हणजे तुम्ही चांगली सुरुवात केली तर तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू एकदम व्यवस्थित कंडक्ट करू शकता. तर हा इंट्रोडक्शनचा भाग प्रत्येकाने चांगला तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा प्रश्न विचारला जातात, हॅव यू एनी टॉपिक फॉर रिसर्च, तुमच्याजवळ कुठला संशोधनाचा विषय आहे. म्हणजेच संशोधनासाठी तुमच्या डोक्यामध्ये साधारणतः 2 ते 3 विषय किमान तयार असावेत. पहिला विषय जर त्यांना पसंत नाही आला तर दुसरा विषय सांगता येऊ शकतो. तुमच्या तुम्ही तुमचं प्रपोजल तयार करणार आहात, प्रपोजलबद्दल आपण एक स्पेशल तास आधी घेतलेला आहे, त्याबद्दलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तुम्हाला त्यातून बघता येईल का तुमचा प्रपोजल कसं तयार करावं या संदर्भातलं. तर तुमचं जे प्रपोजल तयार केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही सांगणार आहात आणि तो विषय तुम्ही, दुसरा प्रश्न लगेचच विचारला जाईल तुम्हाला का हे तुम्ही का निवडला आहे विषय, काय कारण आहे, प्रचलित समाजामध्ये किंवा प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये याचा काय उपयोग होणार आहे किंवा याचा तुमच्या फील्डला काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, याचं इम्पॉर्टन्स काय आहे, असे प्रश्न बऱ्याचदा विचारले जाऊ शकतील. एकदा का तुम्ही विषय सांगितला का तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तुम्हाला मी मागच्या प्रपोजलच्या याच्यामध्ये सांगितलं आहे गरज आणि महत्त्वामधला काय फरक आहे, नीड अँड इम्पॉर्टन्स, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला, म्हणजेच तुमच्या संशोधकाचं असमाधान काय आहे याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला का बसलेले इंटरव्ह्यू घेणारे जे लोक आहेत साधारणतः मिनिमम 5 मॅक्सिमम 10 पर्यंत हे लोक तुमच्या इंटरव्ह्यू कमिटीमध्ये असतात.
वेगवेगळ्या विद्यापीठाचे वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत, त्यामुळे सगळ्याच ठिकाणी सारखेच असतील असं नाही, परंतु एक त्यामध्ये VC नॉमिनी असतो, एक रिझर्वेशनचा नॉमिनी असतो, एक संस्थेचे प्राचार्य असतात, 2 एक्सपर्ट्स असतात, एक हेड ऑफ द डिपार्टमेंट असतो, असे साधारणतः 5 ते 6 लोक कमिटीमध्ये असतात. तर हे सगळे लोक तुमच्या भल्यासाठी बसलेले असतात, तुम्हाला नापास करण्यासाठी नाही. म्हणून तुम्हाला प्रश्न तुम्ही विचारलेले त्याची उत्तरं कशी देतात, म्हणजे जसं तुम्ही इम्पॉर्टन्स सांगितलं, त्याचबरोबर त्याची गरज काय ते सांगितलं, गरज महत्त्व दोन्ही व्यवस्थित सांगितलं, व्हाय म्हणजे हे संशोधन तुम्ही का हाती घेणार आहात त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला नीटनेटकं देता येणं अपेक्षित आहे. इंटरव्ह्यूमध्ये कधीही खोटं न सांगता वास्तविक तुम्हाला काय वाटतं ते सांगणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणखी एक प्रश्न यामध्येच विचारला जाऊ शकतो का, याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे शिक्षण क्षेत्राला, किंवा तुम्ही ज्या केमिस्ट्रीमध्ये असेल तर केमिस्ट्री क्षेत्राला, फिजिक्समध्ये असेल तर फिजिक्स क्षेत्राला, हिस्ट्री असेल तर हिस्ट्रीच्या फील्डमध्ये त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, म्हणजे काय नॉलेज एनरिचमेंट होणार आहे यातून, असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे व्हाय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी तिसरी महत्त्वाची गोष्ट का क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. तुमच्या संशोधनामध्ये तुम्ही काय करणार आहात, क्लॅरिटी असण्यासाठी कोणती गोष्ट अपेक्षित आहे, मी जी प्रपोजलमध्ये तुम्हाला सांगितली, का स्वतःचा प्रपोजल जर तुम्ही स्वतः तयार केलं असेल तर तुमच्या रिसर्चमध्ये क्लॅरिटी असेल. दुसऱ्याने विषय जर सुचवला असेल तर त्यामध्ये क्लॅरिटी असणार नाही. तुम्ही काय करणार आहात, कसं करणार आहात, त्याच्या मेथॉडॉलॉजी काय आहे, सगळं तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता असते. म्हणून क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, गरज जितकं महत्त्वाचं आहे तितकं रिसर्चमध्ये त्याची क्लॅरिटी महत्त्वाची आहे. आणखी एक असा प्रश्न विचारला जातो बऱ्याचदा का तुम्हाला PhD का करायचं आहे, असा सुद्धा प्रश्न असतो बऱ्याचदा. PhD का करायचं आहे याचं जस्टिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित द्यायचं आहे, आयडियलिस्टिक नाही. सर समाजामध्ये PhDवाल्याचं फार मोठं स्थान असतं म्हणून मला करायचं आहे, असं आयडियलिस्टिक न. तुमच्या डोक्यातली कल्पना काय आहे, तुमच्या डोक्यामध्ये PhD करण्यासंदर्भात नेमकं काय तुमच्या डोक्यामध्ये ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणखी एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो का तुम्हाला याच इन्स्टिट्यूशनमधून, समजा तुम्ही मुंबईहून आलेला आहात आणि समजा औरंगाबाद विद्यापीठामध्ये इंटरव्ह्यू सुरू आहे, तर तुम्हाला विचारलं जाते का मुंबई सोडून तुम्ही औरंगाबादला का आलात, कशासाठी आलात तुम्ही, तिथं सोडून इथे का आलात, त्याचं जस्टिफिकेशनसुद्धा तुम्हाला व्यवस्थित देता आलं पाहिजे. PhDमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, सुरुवातीपासून तर तुमचा शेवटचा व्हायवा होईपर्यंत प्रत्येक गोष्टीचं जस्टिफिकेशन तुमच्याजवळ असणं अपेक्षित आहे. का मी हे का केलं, मी हे का करत आहे याचं जस्टिफिकेशन तुम्हाला द्यायचं आहे. म्हणून इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, काय तुम्हाला याच इन्स्टिट्यूशनमध्ये का करायचं आहे, तिथून का करत नाही आहात, वगैरे वगैरे. दुसरी महत्त्वाचा आणखी एक प्रश्न बऱ्याचदा PhDच्या संदर्भात विचारला जातो का PhD तुम्ही केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कशासाठी तुम्ही PhD करत आहात. तर बरेच लोक सांगतात की मला लेक्चरर व्हायचं आहे, कोणी म्हणतात मला केमिस्ट्रीमध्ये असेल तर मला इंडस्ट्रीजमध्ये जायचं आहे, कोणी सांगतं सायंटिस्ट व्हायचं आहे. तर तुमचं नेमकं उत्तर अपेक्षित असतं का, तुम्हाला नेमकं काय यातून अपेक्षित आहे. त्यानंतर एक प्रश्न आणखी विचारला जातो, फ्युचर प्लॅन्स काय आहेत, म्हणजे PhD झाल्यानंतर फ्युचर प्लॅन्स काय आहेत. हा प्रश्नसुद्धा प्रामुख्यानं बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. तर त्या संदर्भाचं सुद्धा जस्टिफिकेशन तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे का, व्हॉट इज द फ्युचर प्लॅन. हा प्रश्न बऱ्याचदा नेटाने विचारला जातो का तुम्ही पुढे जाऊन याचं काय करणार आहात. आणखी एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो मेथॉडॉलॉजीवर, म्हणजे तुमची रिसर्च ॲटिट्यूड तपासण्यासाठी मेथॉडॉलॉजीवर प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. मेथॉडॉलॉजीचा अर्थ काय का संशोधन करण्याच्या पद्धतीतच विचारल्या जात नाही, पण तुम्हाला तुमची पद्धती नेमकी काय आहे, त्यासाठी कोणत्या साधनांचा तुम्ही वापर करणार आहात, त्यासाठी तुम्ही संख्याशास्त्रीय साधनांचा कोणता वापर करणार आहे ॲनालिसिससाठी. बऱ्याचदा एक प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज द प्रायमरी डाटा अँड व्हॉट इज द सेकंडरी डाटा, किंवा व्हॉट इज द सोर्सेस ऑफ प्रायमरी डाटा अँड व्हॉट इज द सोर्सेस ऑफ सेकंडरी डाटा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रायमरी डाटा अँड सेकंडरी डाटा. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. का उदाहरणार्थ प्रायमरी डाटाचा अर्थ काय का तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष फील्डवर जाऊन माहिती कलेक्ट करता, म्हणजे तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेता, कोणाला प्रश्नावली देता, त्यातून जी माहिती तुम्हाला प्राप्त होते हा प्रायमरी डाटा आहे. रेडीमेड रिपोर्ट्स जे असतात का भारताची पॉप्युलेशन किती आहे, त्या पॉप्युलेशनमध्ये शिकलेले लोक किती आहेत, पर्टिक्युलर एखाद्या जिल्ह्यामध्ये माध्यमिक शाळा किती आहे, हा झाला सेकंडरी डाटा. तर यामध्ये काय डिफरन्स आहे वगैरे हे तुम्हाला अशासारखे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲझम्पशन्स अँड हायपोथेसिस, म्हणजेच गृहीतक आणि परिकल्पना यामध्ये काय फरक आहे,
अशा स्वरूपाचे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. ही तुमची रिसर्च ॲटिट्यूड तपासण्यासाठी विचारले जाणारे प्रश्न आहेत. मी हे सगळं तुम्हाला सांगतोय म्हणजे हे सगळंच तुम्हाला एका वेळेस विचारलं जाईल असा त्याचा अजिबात अर्थ नाही. संभाव्य प्रश्न काय काय असू शकतात ते मी तुम्हाला सांगतोय, म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. तुमचा काय एकदा का कॉन्फिडन्स लेवल वाढलेली असेल तर तुम्हाला यामधून कोणत्या याचा प्रॉब्लेम येणार नाही. तर ॲझम्पशन्स अँड हायपोथेसिस यामध्ये काय फरक आहे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. हायपोथेसिस हे आपलं एक तात्पुरतं उत्तर आहे, टेंटेटिव्ह आन्सर ऑफ द युअर टॉपिक. आणि ॲझम्पशन्स हे फॅक्ट्स आहेत, तथ्य आहेत. ॲझम्पशन हे तपासता येत नाही. इतकं साधं उत्तर त्यांना इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना अपेक्षित असतं. एक गोष्ट आणखी लक्षात घ्यायची आहे का इंटरव्ह्यूमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. जी आहे ती फॅक्ट तुम्ही सांगा, कारण एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला अनेक खोटं बोलावे लागतात. म्हणून इंटरव्ह्यूमध्ये हा सुद्धा एक भाग खूपच महत्त्वाचा आहे. एटिकेट्समधला हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणखी एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो का तुम्ही हे संशोधन पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ कोणता आहे, तुम्ही कोणता वेळ याच्यावर खर्च करणार आहात, तुम्ही प्रत्यक्ष काम काय करता, प्रत्यक्ष काम करत असताना तुमचं अर्निंग काय आहे. हे कशासाठी विचारलं जातं का तुम्ही एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही हे काम पूर्ण करणार आहे किंवा नाही. तर प्रत्येक याचे जस्टिफिकेशन तुमच्याजवळ अपेक्षित आहे का तुम्ही जे प्रत्यक्ष सध्या काम करत आहात त्याबरोबर तुम्ही याच्यासाठी किती वेळ देणार आहात. हा प्रश्नसुद्धा बऱ्याचदा रिसर्चरला विचारला जातो. म्हणून ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे का या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याजवळ तयार असणं अपेक्षित आहे का मला हे संशोधन करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात यावर सुद्धा बऱ्याच प्रश्न विचारले जातात. जसा तुम्ही एखादा विषय निवडला तर तो विषय निवडल्यानंतर हा विषय तुम्हाला कसा सुचला, यावर कोणी आधी काम केलेलं आहे का, आणि त्यांनी काम केलं आहे तर त्याला नेमके निष्कर्ष काय मिळालेत, तुम्ही हे काम करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणी ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात, अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न असतात. म्हणजे तुम्ही केलेलं काम याच्या आधी काही झालेलं आहे का, तत्सम काम, अगदी तसंच्या तसं नाही, त्यासारखं एखादं काम कोणी केलेलं आहे का, त्याचे रिझल्ट्स काय आहेत. मग तुम्ही काम करणार आहात तर तुम्हाला याच्यात संभाव्य अडचणी कोणकोणत्या येऊ शकतात हे सुद्धा बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं. म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याजवळ एक 5-25 प्रश्न साधारणतः जसे मी आज तुम्हाला प्रश्न सांगितलेत या सगळ्या 5-25 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधली आणि एकदा का एका कागदावर लिहून काढली तर तुमची कॉन्फिडन्स लेवल मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. म्हणून हे संशोधनासाठी मॅक्सिमम वेळेस हे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात का विद्यार्थ्याचं ॲटिट्यूड टेस्ट तपासली जाते. म्हणून याच्यात घाबरून जाण्याचं कोणतंच कारण नाही. तुमची इतकी सारी तुम्ही केलेली मेहनत तुमच्या क्वालिफाय करण्यासाठी आणि फक्त एका 5-10 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जर चांगलं करू शकलात तर त्यातून तुम्हाला तुमचं सिलेक्शन होण्यास चांगली मदत होऊ शकते. म्हणून मी आता जे काही तुम्हाला काही महत्त्वाची जी प्रश्न सांगितलीत या प्रश्नाची उत्तरं शोधा, लिहून पहा आणि सर्वात महत्त्वाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे जर तयार केला असेल तर तुम्हाला पुढची सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं होईल. म्हणून या दृष्टिकोनातून सगळेजण तयारी करा. तुम्हाला सगळ्यांना या इंटरव्ह्यू करता हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत होतात. हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे शतशः आभार. ज्या कोणी अजून हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे व्हिडिओज पुढच्या इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मिळत राहील. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यू करता हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.